हाय. हा. ओ, हाय. बरं, माझ्या कपड्यांवरून आणि बॅगेवरून तुम्हाला कळलं असेलच की मी कोण आहे आणि कुठे चाललोय. अहो, असं काय करता? अहो, कॉलेजचा विद्यार्थी. मग बरं, तुम्हाला सांगतो, आमच्या कॉलेजवाल्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो, की आज कॉलेजला जायचं का नाही. बस एवढंच. कारण काय होतं माहितीये, की सकाळी अलार्म वाजतो, मी उठतो, अलार्म बंद करतो आणि मग स्वतःला सांगतो की आज बॉडीला जरा रेस्ट हवाय. एज्युकेशन काय नंतर होत राहीलच. आमचं कसं असतं माहितीये, की कॉलेजला जाताना ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो कपड्यांचा. कारण अभ्यास हो न हो, पण कपडे एकदम टापटीप पाहिजे, एकदम ब्रँडेड. अहो, आई तर नुसती ओरडतच असते, अरे बाळा, कॉलेजला चाललायस की फॅशन शोला. आणि मीही तिला म्हणतो की आई, कसं आहे, आजकाल डिग्रीपेक्षा डीपीला जास्त महत्व आहे. पण आम्ही कॉलेजचे मित्र ना, लेक्चरच्या वेळी एवढे सिन्सिअर दिसतो ना, की शिक्षकांनाही वाटतं ही मुलं आयुष्यात खूप काही मोठं करणार. आणि आम्ही आम्ही कॉलेजच्या नोटबुकमध्ये नोट्स नाही, तर कॅन्टीनच्या उधार लिहित असतो. पण एक्झामच्या वेळी ना सगळे मित्र असे फिलॉसॉफरच होतात. म्हणजे एक मित्र म्हणतो की छे, मार्क्स वगैरे ना आयुष्यात काही इम्पॉर्टंट नाही रे, मार्क्सने काय नाही होत. तर दुसरा मित्र म्हणतो की आयुष्यात ना असं स्किल्स इम्पॉर्टंट आहे रे, स्किल्सनेच पैसा कमवला जातो. हे असं का होतं? कारण सिलेबस घंटा कोणाला कळलेला नसतो. पण एक गोष्ट खरी आहे, की कॉलेजमध्ये अभ्यास किती होतो हे माहित नाही. हा, पण कॉन्फिडन्स, ओव्हर ऍक्टिंग, दोस्ती, यारी आणि टाइमपास एकदम पैसा वसूल होतो. अहो, म्हणून तर मी म्हणतो की मी कॉलेजचा फक्त विद्यार्थी नाही, मी आहे असाइनमेंट न देताही पास होण्याची अपेक्षा करणारा योद्धा. एक एक सेकंड ना, फोन आला. हॅलो. काय? मॅडम आल्या वर्गात? अरे थांब थांब थांब, लगेच आलो.